राजन साळवींची ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्यात आली आहे। त्यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिलेला आहे, तर आज ते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। दुपारी 3 वाजता हा पक्षप्रवेश होणार आहे। ठाण्यामध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळते। राजन साळवी यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। पाहूया। ठाकरे गटाचे माजी आमदार, कोकणातील ज्यांचं नेतृत्व अत्यंत भक्कम आहे असे राजन साळवी आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। मात्र त्यांनी हा निर्णय का घेतला आज आपण त्यांच्याकडनं स्वतः जाणून घेऊयात। सर, इतका मोठा निर्णय घेतलेला आहे, तुम्ही काय खंत होती आणि का घेतलाय? गेले 38 वर्ष मी रत्नागिरीमध्ये नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा प्रमुख आणि आमदार असा माझा राजकीय प्रवास झाला। त्यामध्ये 2006 ची निवडणूक लढवली, पोटनिवडणूक, त्यामध्ये पराभूत झालो। 9, 14, 19 ह्या 3 निवडणुकीमध्ये या सर्वांच्या आशीर्वादाने मी आमदार झालो। व 2024 सालच्या निवडणुकीमध्ये माझ्या पराभवाला जी मंडळी कारणीभूत आहेत त्याची संपूर्ण अहवाल, संपूर्ण माहिती मी शिवसेना पक्षप्रमुखांकडे दिली आणि त्यानंतर मी शांत बसलो होतो। व या मधल्या काळामध्ये माझ्या असलेल्या सहकार्यांनी, माझ्या सर्व मंडळींनी मला त्या ठिकाणी सूचित केलं की आज आपल्याला भविष्यातल्या कालखंडामध्ये माझ्यावर विश्वास असलेली जी मंडळी आहेत त्यांचा जो सर्वांगीण विकास करायचा आहे त्याकरता आपल्याला निर्णय घ्यावा लागेल। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये 3 पक्ष आहेत सत्तेमध्ये, एक भाजप आहे, एक अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि एकनाथ शिंदेचा शिवसेना पक्ष आहे। आम्हा सर्व मंडळींना वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचं दैवत आहे आणि निशाणी आमची धनुष्यबाण असल्यामुळे त्या पक्षात जाऊन शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि त्या पद्धतीने मी निर्णय घेऊन आज शिवसेनेमध्ये मी प्रवेश करत आहे। तुमच्या पराभवामागे कोण आहे, कोणाचे नाव घेणार तुम्ही? माझ्या पराभवाला जी कारणीभूत आहेत त्यामध्ये मी मगाही सांगितलं, विनायक राऊत आणि त्यांचे असणारे तिथले सहकारी, त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये माझ्या विरुद्ध काम केलेले आहे, त्यासंबंधीचे अनेक पुरावे मी उद्धव साहेबांकडे दिलेले आहेत। आणि म्हणून पराभवामुळे पक्षातल्या लोकांच्या, नेत्यांच्या कारवाईमुळे मी पराभूत झालो हे मला हारजीत ही कुठेही असते, परंतु ज्या पद्धतीने माझे पराभव झाला त्या पराभवाला जे कारणीभूत आहेत त्यांच्याबद्दल माझी नाराजी मी व्यक्त केलेली आहे। एकनाथ शिंदे सोबत जाऊन तुम्हाला वाटतंय न्याय मिळू शकतो? आता न्याय म्हणजे काय, माझ्या नावासमोर आमदार लागलेलंच आहे। भविष्यातल्या कालखंडामध्ये मला माझा मतदारसंघ, माझी सर्व माणसं, माझा जिल्हा हा मला पुढे न्यायचा आहे। 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये एकनाथ शिंदेंनी केलेलं जे काम आहे महाराष्ट्रामधलं ते नक्की आमच्या डोळ्यासमोर आहे आणि म्हणून सर्वांच्या मदतीने आणि साथीने आम्ही नक्की भविष्यामध्ये आमचा हा मतदारसंघ, जिल्हा पुढे नेऊ मला अपेक्षा आहे। सामंत बंधू आणि एकनाथ शिंदे तुमच्यामध्ये चर्चा झाली, बैठक झाली, त्यामध्ये काही निर्णय घेण्यात आला? शिवसेनाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे कुटुंब प्रमुख आहेत। त्यांनी या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंतांना निमंत्रित केलं, त्या ठिकाणी आमच्या स्थानिक आमदार किरण सामंतांना निमंत्रित केलं आणि आमच्या तिघांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी समजावून सांगितलं की आपल्या भविष्यामध्ये ही शिवसेना आपल्या कशी जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये वाढवायची आहे आणि हातात हात घालून भविष्यातल्या कालखंडामध्ये 100% शिवसेना हा करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। आदित्य ठाकरे यांनी पीसी घेऊन एक वक्तव्य केलंय की एकनाथ शिंदे यांना डाग लागलेली माणसं फक्त आवडतात, तर त्यांचं वक्तव्य काय असणार? आदित्य ठाकरे साहेब शिवसेनेचे नेते आहेत, त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, त्यांच्या माध्यमातून नक्कीच आम्ही अनेक विकास कामं पुढे नेली, संघटना पुढे नेली आणि अशा असलेल्या नेत्याबद्दल छोट्या कार्यकर्त्याने बोलणं उचित नाही, म्हणून त्याच्यावरती मी बोलणं उचित वाटत नाही मला। अनेक ठाकरे गटाचे नेते होते, त्यांनी म्हटलं होते की थांबा थोडं, जाऊ नका लगेच, तर तुम्ही ऐकलं नाही त्यांचं? नाही, प्रत्येकाचा प्रयत्न असतो कुटुंबातला, राजनसाहेब कुटुंबात राहायला पाहिजे, परंतु आज माझ्या मतदारसंघामध्ये जी माझी माणसं आहेत त्या माणसांना मला न्याय द्यायचा असेल, विकासाची कामं करायची असतील, वेगळी दिशा द्यायची असेल, परिवर्तन करायचं असेल तर मला योग्य तो निर्णय घेतला पाहिजे। म्हणून मी ठरवलं होतं की योग्य वेळी योग्य निर्णय घेईन, तो योग्य वेळी योग्य निर्णय मी घेतलेला आहे। अगदी शेवटचा प्रश्न असेल की तुमच्यावर जी चौकशी चालू आहे त्यामुळे अशी काही लोक बोलतात का, म्हणून तुम्ही शिंदेच्या शिवसेनेमध्ये? चौकशीला मी घाबरत नाही। ज्यावेळेला माझ्यावरती जी, आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे या ठिकाणी विनायक राऊत हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत। आपण आत्ताच प्रतिक्रिया ऐकली राजन साळवी यांची, ते शिवसेनेमध्ये, शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। त्या आधीची ही प्रतिक्रिया आपण पाहतोय, त्यांनी त्यांच्या पराभवाला आपल्याला कारणीभूत ठरवलंय। आपली प्रतिक्रिया असं आहे की एकदा अपयश मिळालं
आणि त्या अपयशाचं भांडवल करून सत्तेच्या पाठीमागे लागणाऱ्यांना कोणावर तरी खापर फोडावं लागतं, त्याचाच हा दुर्दैवी प्रकार आहे. किंबहुना प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांनी घेतलेली धडसोड भूमिका आणि मतदारसंघामध्ये त्यांची डागाळलेली प्रतिमा ही त्यांच्या अपयशाला कारणीभूत ठरली हे त्यांना मान्य करावंच लागेल. रिफायनरीची दलाली करत असताना तिथल्या लोकांचा आक्रोश त्यांच्या कानावर आला नाही. तिथल्या सर्व कामाची ठेकेदारी घेत असताना कार्यकर्त्यांची त्यांना आठवण झाली नाही आणि त्यामुळे स्वतःच्या कर्माची फळं भोगत असताना दुसऱ्यावर खापर फोडत असताना त्याची मला काही खंत वाटत नाही. त्यांचं असं म्हणणं होतं त्यांनी उघडपणे या ठिकाणी नाराजी व्यक्त केलेली आहे. याआधी कधी नाराजी व्यक्त केली होती का? उघडपणे निवडणुकीच्या वेळेला आमच्या वरिष्ठांकडे त्यांना याबाबत तक्रार करायला कोणी अडवलं होतं का? त्यांनी आधी उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती, पुरावेही दिले होते. आपल्या संदर्भात त्यांनी नाराजी सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त केली होती. ते निवडणुकीच्या नंतरची गोष्ट आहे. पण राजन साळवींच्याच बाबत सांगायचं झालं तर शिंदे गटाचे जे सध्याचे आमदार आहेत डॉक्टर निलेश राणे यांनी तर राजापूरच्या जाहीर सभेमध्ये प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला राजन साळवींनी आमच्याकडून किती पैसे घेतले हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. त्याचा त्यांनी खुलासा केला का जरा विचारा त्यांना. जी, जेव्हा ही चर्चा रंगत होती की राजन साळवी हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यावेळेस तुम्ही त्यांच्याशी काही चर्चा केली होती का? त्यांची नाराजी दूर करण्याचा काही प्रयत्न केला होता का? ज्या वेळेला त्यांचा पराभव झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी अनेक गावामध्ये बैठका घेतल्या. दुसऱ्या दिवशीपासून बैठका घेऊन सांगायला सुरुवात झाली की आपल्याला आता पुढे राजकीय भवितव्य काही दिसत नाही, आपण भाजपामध्ये जाऊया. अशा पद्धतीचं सांगत असताना भाजपा करता करता भारतीय जनता पक्षाने त्यांना काही दरवाजा उघडला नाही. अखेरीस नाईलाजास्तव ज्यांच्याशी लढले त्यांची चाकरी करण्याची नामुष्की राजन साळवींवर आलेली आहे. त्यामुळे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंनी आता 15 दिवसापूर्वी सुद्धा पुन्हा एकदा त्यांना बोलावणं पाठवलं होतं, परंतु ते आले नाहीत. जी, धन्यवाद विनायकजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. आपल्या पराभवाला विनायक राऊत हे कारणीभूत असल्याचं राजन साळवी यांनी म्हटलेलं आहे. आज त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.